आर्थिक परिस्थिती हलाखीची, शिक्षण घेऊन हाताला काम नाही, त्यातच तरुणांना तिला नोकरी मिळवून देण्यासाठी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नोकरी मिळेल या आशेपोटी महिला कबड्डीपटूने त्याच्याशी लग्न केलं. मात्र काही दिवसांनी आपण लग्न करून फसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यातच त्याचा मानसिक त्रासही वाढला. हा मनस्ताप असह्य झाल्यानं अखेर तिनं कीटकनाशक प्राशन करून आपलं जीवन संपवलं. राज्यात सध्या 29 जिल्ह्यांमध्ये बिबट्यानं उज्जत मांडला असून त्याच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. बिबटे आणि मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाला 560 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात 1800 बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फुलंब्री तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातील घोटाळ्या प्रकरणात धामणगाव येथील 61,74,922 रुपयांच्या अपहाराच्या संशयावरून 2 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. धामणगाव येथील मातोश्री पाणंद रस्त्यासह एकूण 9 पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी न करताच देयके अदा केल्याचा SB गजेवाड आणि सरला इंगळे या 2 ग्रामसेवकांवर संशय आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना नव्याने उभी करण्याचं काम चालू आहे. असे असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आता लवकरच आणखी एक मोठं बंड होणार असून कोकणातील बडा नेता तब्बल 10 आमदार घेऊन थेट भाजपात जाणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या पक्षांतराच्या चर्चेमुळे सध्या महायुतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही नवा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राजकारणात पुन्हा एकदा मोठा बॉम्ब फुटणार असं बोललं जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. विशेष करून राहुल गांधी अनेकदा सत्ताधारी पक्षांवर मतचोरीचाही आरोप करतात. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित करत असताना आता सत्ताधारी पक्षातील नेतेही तीच भाषा वापरू लागले आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अखेर सोलापूरमध्ये मनसेची अधिकृत एंट्री झाली असून भाजपाविरोधात आघाडीची ताकद वाढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, माकप आणि मनसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं झेब्रू शुभंकरचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरमुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रू शुभंकरचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आलं. काही दिवसांपासून, अनेक वर्षांपासून पडद्यामागे असलेले सेलिब्रिटी आज मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. आता त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांना देखील मागे पाडलंय. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना. अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमातील त्याच्या रहमान डकैत या भूमिकेमुळे चर्चेत आहे. अनेकांनी अभिनेत्याला डोक्यावर घेतलं आहे. मोठ्या पडद्यावर 2 मुलांच्या बापाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात एकटाच राहतो. बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल खास क्रेज दिसून आली आहे. हा चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. अक्षय खन्नाच्या भूमिकेचं भरभरून कौतुक सुरू आहे. बहरीनच्या एका रॅपरनं गायलेल्या गाण्यावर अक्षय खन्नाचा चित्रपटात डान्स आहे. तो तुफान हिट झालाय. लोक त्यावरून स्वतःचे रील्स बनवत आहेत. हा स्पाय थ्रिलर चित्रपट असला तरी नेहमीच्या स्पाय पठडीतला हा चित्रपट नाही आहे. गँग वॉरच्या माध्यमातून हेरगिरीचं विश्व यामध्ये दाखवलं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट भूमिका दिल्या आहेत. तेजस्विनी लोणारी हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीचा साखरपुडा पार पडला. यानंतर सर्वांना तिच्या लग्नाची आतुरता होती. तेजस्विनीचं लग्न मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात झालं. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालीत. अभिनेत्रीने एकनाथ शिंदे गटाचे बडे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर याच्यासोबत लग्न केलंय.